नमस्कार, सुस्वागतम। मी आरती गुप्ते। आज मी तुमच्यासमोर ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवी तसेच सत्कवी या उपाधीने खुद्द गदिमांनी गौरवलेले प्राध्यापक सूर्यकांत वैद्य यांनी आपल्या माय मराठीवर लिहिलेली एक सुरेख कविता सादर करते। ही कविता मराठी अन्याय निवारण परिषदेच्या नाशिक इथे झालेल्या अधिवेशनात कविवर्य कुसुमाग्रज यांच्या सांगण्याप्रमाणे 1986 साली प्राध्यापक वैद्य यांनी लिहून सादर केली आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की ह्या वर्षी 3 ऑक्टोबर 2024 रोजी आपल्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे। आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर ही कविता मला सादर करावीशी वाटली। ऐकूया तर। शीर्षक आहे माय मराठी। परमहंस पावलांची माय मराठीची चाल, परमहंस पावलांची माय मराठीची चाल, प्रसन्नता शिंपणारा शकुनाचा बोलताल, प्रसन्नता शिंपणारा शकुनाचा बोलताल। मराठीच्या संस्कारांनी गर्भातच घडे काया, रक्ती वाहे हळूवार ओवी अभंगाची माया। मराठीच्या संस्कारांनी गर्भातच घडे काया, रक्ती वाहे हळूवार ओवी अभंगाची माया। जन्मताच इथे पडे गळा सात्विकाची माळ, जन्मताच इथे पडे गळा सात्विकाची माळ, परमहंस पावलांची माय मराठीची चाल, प्रसन्नता शिंपणारा शकुनाचा बोलताल। सरस्वती ममतेने गाते अंगाईची गीते, देहातील मृत्तिकाही जिते बाळसे धरिते। सळसळत्या उत्साही चुंबी पांडित्याचे भाळ, सळसळत्या उत्साही चुंबी पांडित्याचे भाळ, परमहंस पावलांची माय मराठीची चाल, प्रसन्नता शिंपणारा शकुनाचा बोलताल। उभे ज्ञानाचे डोंगर अनंताशी संवादिती, माझ्या कुडीतून पेटे माय मराठीची ज्योती। जागरण घडवाया होते शाहिरी मशाल, जागरण घडवाया होते शाहिरी मशाल, परमहंस पावलांची माय मराठीची चाल, प्रसन्नता शिंपणारा शकुनाचा बोलताल। घरातील जाते जोते अंतर्मुख निरंतर, घरातील जाते जोते अंतर्मुख निरंतर, मराठीच्या पायतळा गीता वाचतो ईश्वर, मराठीच्या पायतळा गीता वाचतो ईश्वर, ब्रह्मविद्येचा सुकाळ तिने व्यापले आभाळ, परमहंस पावलांची माय मराठीची चाल, प्रसन्नता शिंपणारा शकुनाचा बोलताल, प्रसन्नता शिंपणारा शकुनाचा बोलताल। धन्यवाद। कवी आहेत सत्कवी प्राध्यापक सूर्यकांत वैद्य आणि सादरकर्ती आरती गुप्ते।